भारताच्या अणुबॉम्बच्या इतिहासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली आहे. ती म्हणजे एका रेल्वे प्लॅटफॉर्ममधून अग्नी मिसाईल जे आहे त्याला लॉन्च करण्यात आलं आणि ते सक्सेसफुली लॉन्च आपण करू शकलो. याचाच अर्थ असा होतो की अग्नी मिसाईल जे आहे ते त्यांच्या टिपवरती न्यूक्लिअर बॉम्ब घेऊन जाऊ शकतं. आणि अशा प्रकारचे बॉम्ब आतापर्यंत आपण जमिनीवरनं फायर करत होतो, म्हणजे जे लॉन्चर जमिनीवरती आहे, रस्त्यावरनं फायर करत होतो, याच्याशिवाय विमानातनं ते फायर करत होतो, याच्याशिवाय आपल्या ज्या बोटी आहेत त्याच्यातनं फायर करत होतो, आणि याच्याशिवाय जे आपल्याकडे सबमरीन्स म्हणजे ज्या पाणबुड्या आहेत त्याच्यामधनं फायर करत होतो. आता आपण रेल्वेमधूनसुद्धा, रेल्वे कोचमधूनसुद्धा हे मिसाईल जे आहे ते फायर करू. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड मोठं नेटवर्क आहे, आणि जे अग्नीची जे लॉन्चर्स असतात ते म्हणजे जर त्यांची जिवंत राहण्याची क्षमता जर वाढवायची असेल तर त्यांना आपलं लोकेशन म्हणजे जागा ही बदली करत राहावी लागते. आणि जर ते रेल्वेमध्ये असतील तर समजा आज ते मुंबईच्या जवळपास, उद्या पुण्याच्या जवळपास, परवा अजून कुठे, आणि म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी की ज्याच्यामुळे शत्रूला त्यांचं नेमकं लोकेशन काय आहे हे कधीच कळणार नाही, आणि जर गरज पडली तर आपण त्यांचा इफेक्टिव्हली वापर करू शकतो. आणि अर्थातच अशा प्रकारचे जे लॉन्चर्स आहेत रेल्वेच्या डब्यावरती जे बेस्ड आहेत ते अर्थात आपण मोठ्या शहरांपासून दूर ठेवू, आणि अशा ठिकाणी ठेवू की जिथे काही जरी गडबड झाली तरी पण आपल्यावरती जर पुन्हा प्रतिहल्ला झाला तर नुकसान होणार नाही. तर थोडक्यात रेल्वेच्या लॉन्चरमधून अग्नी मिसाईल फायर करता येणं ही एक मोठी उपलब्धी आहे. आणि यामुळे आपला जो न्यूक्लिअर ट्रायड आहे, म्हणजे आपली जी सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आहे, आपली जिवंत राहण्याची जी क्षमता आहे ती अजून जास्त वाढलेली आहे. याकरता आपल्याला भारतीय सैन्याच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचं आणि DRDO आणि इस्रोचं कौतुक करायला पाहिजे.